नेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 वर्ष होते, तर किती वर्षांनी तिचे वय 45 वर्ष होईल? मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, 13 वर्षापूर्वी वय 21 होतं, मग आज वय शोधून घेण्यासाठी ह्या 21 मध्ये हे 13 जर मिळवले तर काय होत आहे, आजचं वय मिळत असतं. या ठिकाणी 4 34, इथून पुढे 45 होण्यासाठी किती लागतील? आज आहे 34, तर 45 मधूनच हे 34 वजा करायचे, मग एक राहिला म्हणजे आज 34 वर्षाची असेल, आणखी 11 वर्षांनी ती 45 वर्षाची होईल, म्हणजे उत्तर हे आपलं 11. असंच प्रश्न आहे, राहुलचे 15 वर्षापूर्वी वय 20 वर्ष होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? मग काय करायचं, आजचे शोधण्यासाठी काय करायचं, सरळ सरळ 15 आणि 20 याची बेरीज करायची. 15 आणि 20 यांची बेरीज काय होईल, या ठिकाणी 35, आणि किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल हे काढायचं जर असेल तर या 60 मधून ही 35 वजा करायची. 60 मधून जर 35 वजा केले तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की आज तो 35 वर्षाचा आहे, 25 वर्षांनी तो 60 वर्षाचा होईल, म्हणजे उत्तर आपलं चौथा पर्याय. प्रश्न असा आहे, भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? मग आता काय करायचं, अशा वेळी भाऊ आणि बहिणींचं गुणोत्तर 4:5, म्हणजे 4 आणि हे 5 हे लक्षात घ्यायचं, मांडलं. आता बहिणीचं वय किती आहे, 30 आहे, तर 30 मांडायचं. मग भावाचं काय शोधायचं, अशा वेळी बघायचं की हे 5च्या किती पट आहेत तेवढंच बघायचं. हे 5च्या 6 पट आहेत, 6 पट 5 × 30, 6 ने गुणलं की 30 तयार होतात, गुणायचं म्हणजे 6 ने गुणायचं, 6 चोक 24, उत्तर मिळालं, भावाचं वय 24 वर्ष, हे उत्तर मिळून जाईल. असाच प्रश्न आहे, राम व सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. सीताचे वय 30 वर्ष असेल तर रामचे वय किती? मग आता बघा, या ठिकाणी राम आणि सीता यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे, मग काय 7:5 आहे. आता याच्यात काय दिलंय, सीताचे वय 30 वर्ष आहे, मग सीताचे वय 30 इथे मांडायचं, इथे मांडलं, मग किती 5ची पट किती, ही 6 पट, 5 × 6 केले तर 30 होतात. मग इथे काय करायचं, 7 × 6 करायचं, 7 संख्या काय 42, आणि मग झालं रामचे वय आहे 42, पर्याय तिसरा.